एकीकडे लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांचा पैसा वळवलेला असताना दुसरीकडे महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरून धुसफूस सुरू झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनाच निधी देण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे जुन्या आमदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते। आगामी निवडणुकांआधी सर्वच आमदारांना किमान समान आधारावर सर्वच आमदारांना निधीची उपलब्धता करून देण्याची आमदारांकडून मागणी करण्यात येते आहे। तर महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरून धुसफूस असल्याची चर्चा आहे। पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांनाच निधी मिळतोय आणि त्यामुळे जुन्या आमदारांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे। त्यामुळे निवडणुकीआधी सर्वच आमदारांना निधी देण्याची मागणी आता होतीये। दुसरीकडे महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरून धुसफूस सुरू आहे। एकीकडे लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांचा पैसा वळवण्यात आलेला असताना आता महायुती सरकारमध्ये मात्र निधी वाटपावरून धुसफूस सुरू असल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फक्त पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनाच निधी देण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे जुने आमदार हे नाराज झाल्याचं चित्र दिसतंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, एकीकडे खरं तर लाडकी बहीण योजनेसाठी पैसा वळवलेला असताना आता दुसरीकडे महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरून धुसफूस सुरू आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रित निर्णय घेतलेला आहे की जे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार आहेत, म्हणजे 2024 मध्ये विधानसभेमध्ये जे आमदार जिंकले त्यांच्यासाठी फक्त विकास निधी दिला जावा। अर्थात या सगळ्या भूमिकेमुळे जे दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्मचे किंवा त्यापेक्षा अधिक टर्मचे जे सिनियर आमदार आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी वाढली। एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, दुसरीकडे कुठे ना कुठेतरी सगळ्यांना असं वाटतं की अरे बाबा निवडणुकीच्या आधी आपल्या मतदारसंघामध्ये विकास निधी दिला जावा, पण मुख्यमंत्र्यांचा थेट निर्णय आहे, त्याच्या विरोधात आता त्यांच्याकडे कुणाकडे दाद मागायचा असा प्रश्न उपस्थित आहे। पण या सर्व आमदारांमधले काही सत्ताधारी आमदारांनीच थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की साहेब, कुठल्याही परिस्थितीत विकास निधी आहे तो निवडणुकीच्या आधी इतर आमदारांना सुद्धा दिला जावा। कुठे ना कुठेतरी त्यांची जी भूमिका आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये ज्या निवडणुका लागत आहेत त्या आधी एक दिलासा मिळावा, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच भूमिका मांडल्याने आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढताना दिसून येते। निश्चितच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी सागर। तिकडे मुंबई